नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कथेबद्दल बोलणार आहोत. ही बौद्ध जातक कथांमधली गोष्ट आहे, जी आपल्याला अभिमान, शहाणपण आणि एखाद्या व्यक्तीची खरी किंमत कशात असते याबद्दल खूप काही शिकून जाते. चला तर मग सुरू करूया. तर मग प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीचं खरं मोजमाप कशात असतं? म्हणजे आपण एखाद्याला कसं जोखतो? हा एक असा प्रश्न आहे ना, जो या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे आणि आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल. आता ही गोष्ट सुरू कशी होते माहितीये? तर ही गोष्ट सुरू होते राजा उदेन नावाच्या एका राजाच्या चुकीमुळे. झालं असं की तो एका साधूचा, एका ऋषीचा अपमान करतो. आणि मग भगवान बुद्ध त्याला एक धडा शिकवण्यासाठी त्याला भूतकाळातली एक गोष्ट सांगतात. एक अशी गोष्ट जिथे अगदी असंच काहीतरी घडलं होतं. तर बुद्धांनी सांगितलेली ही गोष्ट नक्की होती तरी काय? ही गोष्ट आहे एका तथाकथित अस्पृश्य व्यक्तीची आणि एका उच्चभ्रू स्त्रीची. एका साध्या अनपेक्षित भेटीमुळे कसं अन्यायाचं आणि दृढनिश्चयाचं एक मोठं नाट्य उभं राहतं ते आपल्याला यात बघायला मिळतं. पण ही कथा पुढे नेण्याआधी आपल्याला एक शब्द समजून घ्यावा लागेल: चांडाळ. बघा, प्राचीन भारतात चांडाळ म्हणजे समाजाच्या सगळ्यात खालच्या स्तरावरचा माणूस. त्याला अस्पृश्य, अशुद्ध इतकंच नाही तर अपशकुनी सुद्धा मानलं जायचं. आणि हा जो सामाजिक कलंक आहे ना, तोच या कथेच्या संघर्षाचं मूळ कारण आहे. तर गोष्ट अशी घडते. मातंग नावाचा एक विद्वान चांडाळ असतो. हो, चांडाळ असूनही तो विद्वान असतो. तो एका व्यापाऱ्याच्या मुलीसमोर येतो. तिचं नाव दिठ्ठमंगलिका. पण त्याला बघताच काय होतं, ती त्याला चक्क अपशकुन मानते, आपले डोळे धुते आणि तिथून मागे फिरते. आणि मग तिच्या सोबतच्या लोकांना इतका राग येतो की अरे, याच्यामुळे आमचा दिवस खराब झाला, आणि ते त्या मातंगाला अक्षरशः बेदम मारहाण करतात. पण मातंग काही हार मानणाऱ्यातला नव्हता. त्याचा निश्चय बघा किती जबरदस्त होता. तो तब्बल 7 दिवस तिच्या दारात तसाच पडून राहिला. त्याचा एकच हट्ट होता: जोपर्यंत ही मुलगी मला पत्नी म्हणून दिली जात नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आणि काय वाटतं, अखेरीस त्याचाच निश्चय जिंकला. आता इथून पुढे गोष्ट एक वेगळंच वळण घेते. मातंगाने आता एक मोठी, खूप मोठी योजना आखली होती. आता गोष्ट फक्त त्याच्या वैयक्तिक निश्चयाची राहिली नव्हती, तर ती एका अलौकिक म्हणजे सुपरनॅचरल प्लॅनकडे वळली होती. आणि या प्लॅनचा उद्देश होता त्याच्या पत्नीचा सामाजिक दर्जा बदलून टाक. मग मातंगाने काय केलं? तो सरळ जंगलात निघून गेला. तिथे तपस्वी बनून त्याने तपश्चर्या केली आणि फक्त 7 दिवसात अलौकिक शक्ती मिळवल्या. आणि मग या शक्तींचा वापर करून त्याने दिठ्ठमंगलिकेसाठी एक जबरदस्त प्लॅन बनवला. तो तिला म्हणाला, आता तू सगळ्यांना सांगायचं की तुझा नवरा कुणी सामान्य माणूस नाही, तर साक्षात ब्रह्मदेव आहे. आणि त्याचा हा प्लॅन कमालीचा यशस्वी झाला. मातंगाने स्वतः ब्रह्मदेवाचं रूप घेतलं आणि चंद्रातून पृथ्वीवर उतरल्याचा एक असा काही अविश्वसनीय देखावा उभा केला की सगळेजण थक्क झाले. या चमत्कारानंतर दिठ्ठमंगलिका तर लोकांच्या श्रद्धेचं स्थान बनली. तिच्यावर पैसा, संपत्ती, मान सन्मान सगळ्याचा वर्षाव होऊ लागला. आता गोष्ट पुढच्या पिढीकडे सरकते आणि इथे एक खूपच विचित्र संघर्ष समोर येतो. तो म्हणजे मुलाचा तिरस्कार. विचार करा, आयशो आरामात वाढलेला एक राजकुमार नकळतपणे स्वतःच्याच वडिलांचा अपमान करतो. तर अनेक वर्ष उलटून जातात. त्यांचा मुलगा मांडव्य आता मोठा झालाय. त्याला आपल्या वडिलांच्या भूतकाळाबद्दल, त्यांच्या मूळ जातीबद्दल काहीही माहीत नाही. तो ऐशारामात वाढलेला, त्यामुळे प्रचंड गर्विष्ठ. आणि एकदा काय होतं, तो हजारो उच्चवर्णीय ब्राह्मणांसाठी एका भव्य भोजनाचं आयोजन करतो. आणि याच भोजनाच्या वेळी तिथे एक साधू येतो, मळके कपडे घातलेला, अतिशय सामान्य दिसणारा. त्याला बघून मांडव्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो त्या साधूला म्हणतो, अरे, हे घाणेरडे कपडे घालून कुठून आलास तू? एखाद्या राक्षसासारखा दिसतोयस. दानासाठी तर तू अजिबात लायक नाहीस. सांग, आहेस तरी कोण तू? या शब्दांवरून त्याच्या मनात किती गर्व भरला होता हे स्पष्ट दिसतं. एवढा अपमान होऊनही तो साधू, जो खरं तर स्वतः मातंग होता, तो अतिशय शांतपणे उत्तर देतो. तो म्हणतो, हे सद्गृहस्थ, अन्न तर तयार आहे. आमच्यासारखे लोक जे मिळेल त्यावर जगतात. या खालच्या जातीच्या माणसालाही थोडं काहीतरी खाऊ द्या. बघा, राजकुमाराचा तो द्वेष आणि साधूची ही नम्रता, किती मोठा फरक आहे. आणि मग मातंग त्याला खरी लायकी, खरी योग्यता कशात असते हे समजावून सांगतो. तो म्हणतो, जन्माचा अभिमान, टोकाचा अहंकार, द्वेष, अज्ञान आणि लोभ.
ज्यांच्या मनात हे सगळे दुर्गुण आहेत ना, ते दानासाठी एखाद्या नापीक जमिनीसारखे आहेत. आणि खरं तर हीच या संपूर्ण कथेची सगळ्यात मोठी शिकवण आहे. पण हा उपदेश ऐकून मांडव्याला शहाणपण येतं का? अजिबात नाही. तो उलट आणखीनच संतापतो. तो आपल्या लोकांना ओरडून आज्ञा देतो, शिक्षा करा याला, मारा याला, या नीच माणसाची मानगूट पकडून बाहेर फेका इथून. विचार करा, तो स्वतःच्याच वडिलांवर हल्ला करायचा आदेश देतोय. आता राजकुमाराच्या या गर्विष्ठपणाचा परिणाम काय झाला असेल? पुढचा भाग आहे उष्ट्या अन्नाचा धडा. इथे नियती असा काही खेळ खेळते की एका अलौकिक शिक्षेवर एक अगदी अनपेक्षित आणि उपरोधिक उपाय समोर येतो. आणि गर्वाचं फळ मिळायला अजिबात वेळ लागला नाही. जसा साधूचा अपमान झाला तसाच अदृश्य संतप्त यक्षांनी हल्ला केला आणि राजकुमार मांडव्य जागीच जमिनीवर कोसळला. त्याच्या गर्विष्ठपणाची हीच शिक्षा होती. आणि इथेच या कथेचा सगळ्यात मोठा विरोधाभास, सगळ्यात मोठी आयरणी आहे. बघा, ज्या ब्राह्मणी शुद्धतेचा मांडव्याला एवढा माज होता, ती त्याला वाचवू शकली नाही. त्याला वाचवणारं काय होतं? तर तेच एका अस्पृश्याचं उष्ट अन्न, ज्याचा त्याने काही वेळापूर्वीच इतका तिरस्कार केला होता. त्या राजकुमाराला आणि त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त एकच उपाय होता. ज्या साधूचा त्याने अपमान केला होता, त्याच साधूच्या भांड्यातल्या भाताच्या पेजेचा एक घास खाणं. यापेक्षा जास्त विनम्र करणारी आणि उपरोधिक शिक्षा दुसरी कोणती असू शकते, नाही का? आता ही गोष्ट पुन्हा वर्तमानात येते, जिथे बुद्धराजा उदेनला या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा बोध देतात. हा भाग आहे बुद्धांचं प्रकटीकरण. आणि मग बुद्ध भूतकाळ आणि वर्तमान यांची सांगड घालतात. ते सांगतात की त्या गोष्टीतला साधू मातंग दुसरे तिसरे कोणी नसून ते स्वतःच होते त्यांच्या मागच्या जन्मात. आणि तो गर्विष्ठ राजकुमार मांडव्य, तो होता राजा उदयन, ज्याने वर्तमानात पुन्हा ती चूक केली होती. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, कर्माचं फळ जन्मोजन्मी पाठ सोडत नाही. तर मग या संपूर्ण कथेचा सार काय आहे? तो हाच की शहाण्या ज्ञानी लोकांचा जर आपण गर्वाने अपमान केला तर त्याचे परिणाम अनेक जन्मांपर्यंत आपला पिच्छा पुरवतात. हा एक खूप महत्वाचा धडा आहे, नाही का? आणि शेवटी ही कथा आपल्यासमोर एकच प्रश्न उभा करते. खरी श्रेष्ठता, खरं मोठेपण कशात असतं? जन्मात की आपल्या कर्मात? ही जातक कथा आपल्याला यावर खूप खोलवर विचार करायला लावते.